नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया व्याकरण या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज आपण व्याकरणातील समास या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर चला शिकूया व्याकरण। आज आपण व्याकरणातील समास हा घटक अभ्यासणार आहोत। खालील वाक्यातील लाल रंगाच्या शब्दांकडे लक्ष द्या। पहिलं वाक्य आहे, आमच्याकडे आज पुरण घालून तयार केलेली पोळी आहे। आणि त्यातलंच दुसरं वाक्य पहा, आमच्याकडे आज पुरणपोळी आहे। दुसरं वाक्य, रामाला उत्तम असा पुरुष म्हटले जाते। आणि त्यातीलच दुसरं वाक्य आहे, रामाला पुरुषोत्तम म्हटले जाते। पहिल्या वाक्यात पुरण घालून तयार केलेली पोळी याच्याऐवजी पुरणपोळी हा शब्द वापरला आहे। आणि दुसऱ्या वाक्यात उत्तम असा पुरुष याऐवजी पुरुषोत्तम असा शब्द वापरलेला दिसून येतो। कधी कधी आपण काय करतो की वाक्य पूर्ण न बोलता वाक्यातील शब्दांची काटकसर करतो आणि एखादा नवीन शब्द तयार करतो। त्यालाच व्याकरणिक भाषेत समास असे म्हणतात। यावरून आज आपण समासाची व्याख्या पाहूया। आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द वा जोड शब्द तयार करतो, जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो, यालाच समास असे म्हणतात। आता आपण सामासिक शब्द म्हणजे काय ते पाहूया। वाक्यात शब्दांची काटकसर करून जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात। समासाचे एकूण 4 प्रकार आहेत। अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास। दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास। त्यामध्ये एकूण 7 प्रकार आहेत। विभक्ती तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास, उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास। चौथा प्रकार आहे नयन तत्पुरुष समास। 5वा प्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास। 6वा प्रकार आहे द्विगु समास। 7वा प्रकार आहे मध्यम पदलोपी समास। द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत। इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास। आणि बहुव्रीही समासाचे प्रकार आहेत। एकूण 4 प्रकार आहेत पहा। विभक्ती बहुव्रीही समास, नयन बहुव्रीही समास, सह बहुव्रीही समास आणि प्रादि बहुव्रीही समास। कोणताही सामासिक शब्द हा 2 पदांनी बनलेला असतो। यावरून समासाचे प्रकार पडतात ते पाहूया। अव्ययीभाव समास, त्यात नेहमी पहिले पद हे प्रधान म्हणजे मुख्य असते। दुसरे पद हे गौण म्हणजे मुख्य नसते। उदाहरणावरून लक्षात येईल आपल्या, आ जन्म या शब्दामध्ये 2 पदे आहेत, आ आणि जन्म। यात आ या पदाला महत्व आहे। त्याचा जर विग्रह आपण केला तर आपल्या लक्षात येईल, जन्मापासून, पासून या शब्दाला महत्व आहे, म्हणजेच आ ला महत्व आहे, पहिल्या पदाला महत्व आहे। दुसरा समासाचा प्रकार आहे तत्पुरुष समास। यात पहिले पद हे गौण असते, कमी महत्वाचे असते, आणि दुसरे पद मात्र प्रधान म्हणजे मुख्य असते। उदाहरण पहा, काव्यामृत। यात सुद्धा 2 पदे आहेत, काव्य आणि अमृत। यात अमृताला महत्व आहे, दुसऱ्या पदाला महत्व आहे। विग्रह पहा, काव्यरूपी अमृत। समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास। यात पहिले पद हे प्रधान असते, त्याचबरोबर दुसरे पद ही प्रधान असते, म्हणजेच दोन्ही पदे मुख्य असतात। उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल, आई वडील। यात आई हे पहिले पद आहे आणि वडील हे दुसरे पद आहे। यात दोन्ही पदे महत्वाची आहेत आणि याचा विग्रह होतो आई आणि वडील। समासाचा चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास। या समासामध्ये पहिले पद व दुसरे पद ही दोन्ही पदे गौण म्हणजे कमी महत्वाची असतात
आणि यातून बोध होणारे तिसरे पद हे महत्वाचे असते बघा. उदाहरणावरून सांगते. गजानन, गज आणि आनन. गज हे पहिले पद आहे आणि आनन हे दुसरे पद आहे. या दोन्ही पदांना महत्व नाही, तर गजासारखे ज्याचे आनन आहे तो म्हणजेच गणपती याचा बोध या समासातून आपल्याला होतो. तर या समासांची आपण विस्तृत माहिती घेऊया. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. ज्या समासात पहिले पद प्रधान म्हणजेच मुख्य असते व त्यात तयार झालेल्या सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. अव्ययीभाव समासात पहिले पद महत्वाचे असते. उदाहरणावरून लक्षात घ्या. आ मरण, यात आ हे पहिले पद आहे, मरण हे दुसरे पद आहे. तर याचा विग्रह असा होईल मरणापर्यंत. दुसरा आहे शब्द यथाशक्ती, याचा विग्रह होईल शक्तीप्रमाणे. तिसरा शब्द आहे प्रतिक्षण, याचा विग्रह होतो प्रत्येक क्षण. चौथा शब्द आहे गावोगाव, याचा विग्रह केला तर तो प्रत्येक गावी असा होतो. समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. ज्या समासात दुसरे पद प्रधान म्हणजे मुख्य असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासात शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात. जेव्हा आपण त्याचा विग्रह करतो तेव्हा या प्रत्ययांचा वापर करावा लागतो. तर या तत्पुरुष समासाचे एकूण 7 उपप्रकार आहेत. त्याविषयी आपण जाणून घेऊया. पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणावरून लक्षात येईल पहा. तोंड पाठ, यात तोंड हे पहिले पद आहे आणि पाठ हे दुसरे पद आहे. यात दुसऱ्या पदाला महत्व आहे. त्याचा जर विग्रह केला तर तोंडाने पाठ. या ठिकाणी ने हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. दुसरं उदाहरण आहे क्रीडांगण. त्याचा विग्रह होतो क्रीडेसाठी अंगण. येथे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागले आहेत. तिसरा शब्द आहे राजपुत्र. याचा विग्रह होतो राजाचा पुत्र. चा म्हणजे षष्ठी विभक्ती तत्पुरुष. आणि चौथा शब्द आहे घर जावई. घर जावई घरातील जावई. इथे सप्तमी विभक्ती प्रत्यय आहे म्हणून सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास. ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरण पहा. तोंडी लावणे हा सामासिक शब्द आहे. तर तोंडीमध्ये ई हा प्रत्यय तसाच राहिलाय. ई या विभक्ती प्रत्ययाचा लोप झाला नाहीये. दुसरा शब्द पाठी घालणे. इथे सुद्धा ई हा विभक्ती प्रत्यय तसाच आहे. तिसरा कर्तरी प्रयोग आणि चौथा कर्मणी प्रयोग. या ठिकाणी सुद्धा ई विभक्ती प्रत्यय तसाच राहिला आहे. त्याचा लोप झाला नाही म्हणून येथे अलुक तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार आहे उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद प्रधान असून ते धातू साधित किंवा कृदंत म्हणून शब्दात येते अशा समासास उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरण पहा. पहिलं उदाहरण आहे ग्रंथकार. ग्रंथ हे पहिले पद आहे आणि कार हे दुसरे पद आहे. दुसऱ्या पदाला महत्व आहे. ग्रंथ करणारा. करणारा हे कृदंत रूप झालंय. धातू साधित रूप आहे म्हणून याला कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतात. दुसरा शब्द पहा. शेतकरी म्हणजे शेती करणारा. तिसरा शब्द सुखद म्हणजे सुख देणारा. आणि चौथा शब्द आहे लाच खाऊ म्हणजे लाच खाणारा. कळणारा, देणारा, खाणारा
ही कृदंत आहेत, धातुसाधित रूपे आहेत, म्हणून या ठिकाणी कृदंत तत्पुरुष समास आहे. चौथा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे नयन तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे नकारार्थी असते त्या समासास नयन तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. अयोग्य. अयोग्य या शब्दात अ हे पहिले पद आहे आणि योग्य हे दुसरे पद आहे. याचा विग्रह होतो योग्य नसलेला, म्हणजेच पहिल्या पदाचं नकारार्थी रूप दिसतं नसलेला, म्हणून येथे नयन तत्पुरुष समास आहे. दुसरं उदाहरण पहा. अज्ञान. अज्ञान म्हणजे ज्ञान नसलेला. तिसरा शब्द आहे बेजबाबदार, म्हणजे जबाबदार नसलेला. आणि चौथा शब्द आहे निर्दोष. निर्दोष म्हणजे दोषी नसलेला. या ठिकाणी पहिले पद हे नकारार्थी आहे, म्हणून येथे नयन तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समासाचा पाचवा प्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्याला कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणावरून पाहूया. नीलकमल. त्याचा जर विग्रह करायचा झाला तर नील असे कमल. नील हे पहिले पद आहे आणि कमल हे दुसरे पद आहे. त्याचा विग्रह होताना दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत दिसतात आणि दोन्ही मध्ये विशेषण आणि विशेष्य असा संबंध आपल्याला दिसतो. कमल. कमल कसे आहे? नील. नील हे त्याचे विशेषण झाले आणि कमल हे विशेष्य. दुसरा शब्द आहे पुरुषोत्तम. त्याचा विग्रह आहे उत्तम असा पुरुष. तिसरा शब्द आहे महादेव. त्याचा विग्रह आहे महान असा देव. आणि चौथा शब्द आहे पीतांबर. त्याचा अर्थ आहे पीत असे अंबर. पीत म्हणजे पिवळे आणि अंबर म्हणजे वस्त्र. म्हणून या ठिकाणी कर्मधारय तत्पुरुष समास झाला आहे. तत्पुरुष समासाचा सहावा प्रकार आहे द्विगु समास. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्याला द्विगु समास असे म्हणतात. उदाहरण पहा. नवरात्र. नव हे पहिले पद हे संख्या विशेषण आहे. नव म्हणजे 9. 9 रात्रींचा समूह. दुसरा शब्द आहे त्रिभुवन. त्रिभुवन म्हणजे 3 भुवनांचा समूह. तिसरा शब्द आहे सप्ताह. सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. आणि चौथा शब्द आहे चातुर्मास. याचा विग्रह आहे 4 मासांचा समूह. तत्पुरुष समासातील 7वा प्रकार आहे मध्यम पदलोपी समास. ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यम पदलोपी समास असे म्हणतात. उदाहरणावरून लक्षात येईल. कांदे पोहे. याचा जर विग्रह करायचा झाला तर तो असा होईल कांदे घालून केलेले पोहे. जे मधले घालून केलेले हे जे शब्द आहेत हे शब्द लोप पावले आहेत आणि कांदे पोहे हा एक सामासिक शब्द तयार झालाय. दुसरा शब्द आहे बालमित्र. याचा विग्रह पहा. बालपणापासूनचा मित्र. पणापासूनचा हा जो मधला शब्द आहे तो लोप पावला आहे. साखर भात. साखर घालून केलेला भात. आणि चौथा शब्द आहे लंगोटी मित्र म्हणजे लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र. समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान म्हणजे मुख्य असतात व ही पदे आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. या द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. पहिला प्रकार पहा. इतरेतर द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरण पहा.
स्त्री पुरुष. यात स्त्री पुरुष यांचा विग्रह करताना स्त्री आणि पुरुष आणि शब्द वापरलाय. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन दोन्ही पदांना महत्व आहे. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. पशु पक्षी याचा विग्रह होतो पशु व पक्षी. द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरण पहा. खरे खोटे, खरे किंवा खोटे. 3-4, 3 किंवा 4. बरे वाईट, बरे किंवा वाईट. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. किंवा, अथवा, वा या शब्दांच्या साहाय्याने सामासिक शब्दांचा विग्रह दाखवला जातो तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास होतो. द्वंद्व समासातला तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. ज्या सामासिक पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजे समाहार होतो तेव्हा त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरण पहा. चहा पाणी. चहा पाणीचा विग्रह करताना कसा केलाय तो पहा. चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ. आपण जेव्हा एखाद्याला चहा पाण्याला बोलवतो तेव्हा चहा, पाणी आणि इतर खाण्याचे पदार्थ सुद्धा ठेवतो, पण बोलताना आपण चहा पाणी असं बोलतो. मीठ भाकर, मीठ, भाकर व साधे खाद्य पदार्थ. केर कचरा याचा विग्रह पहा. केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. नदी नाले याचा विग्रह आहे नदी, नाले, ओढे व इतर. समासाचा चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. ज्या समासातील कोणतेच पद प्रधान म्हणजेच मुख्य नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा वा व्यक्तींचा बोध होतो तेव्हा त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. या बहुव्रीही समासाचे एकूण 4 उपप्रकार आहेत. पहिला प्रकार पहा. विभक्ती बहुव्रीही समास. ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरणावरून समजावून सांगते. पहिलं उदाहरण आहे प्राप्त धन. प्राप्त आहे धन ज्याला तो असा त्याचा विग्रह होतो. इथे ज्याला तो हे संबंधी सर्वनाम विग्रहाच्या शेवटी आलंय आणि ज्याला म्हणून द्वितीयेचा प्रत्यय लागलाय म्हणून येथे द्वितीया विभक्ती बहुव्रीही समास आहे. दुसरं उदाहरण पहा. जितेंद्रिय. जित आहे इंद्रिये ज्याची तो. ज्याची, ची म्हणजे षष्ठी विभक्ती बहुव्रीही समास. तिसरा शब्द गतप्राण. गत आहे प्राण ज्यापासून तो. पासून ऊन म्हणजे पंचमी. चौथं उदाहरण पहा. जित शत्रू. जित आहे शत्रू ज्याने तो. ने म्हणजे तृतीया विभक्ती बहुव्रीही समास आहे. बहुव्रीही समासाचा दुसरा प्रकार आहे नयन बहुव्रीही समास. ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नयन बहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरण पहा. अनंत. नाही अंत ज्याला तो. नाही हे नकारदर्शक पहिले पद आहे. निर्धन. नाही धन ज्याकडे तो. तिसरं उदाहरण. नीरस. नाही रस ज्यात तो. अनाथ. नाही नाथ ज्याला तो. बहुव्रीही समासाचा तिसरा प्रकार आहे सहबहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यय असून हा सामासिक शब्द विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरणावरून लक्षात येईल पहा. सहपरिवार. सह शब्द आलाय पहिलं पद. याचा विग्रह आहे परिवारासहित असा जो.
दुसरं सबल, बलासहित आहे असा जो. तिसरा शब्द आहे सवर्ण, वळणासहित असा तो. आणि चौथा शब्द आहे सानंद, आनंदाने सहित असा जो. बहुव्रीही समासाचा चौथा प्रकार आहे प्रादि बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि या उपसर्गाने युक्त असेल तर त्याला प्रादि बहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरण पहा. सुमंगल, सु हे पहिले पद आहे आणि उपसर्गाप्रमाणे ते कार्य करते. पवित्र आहे असे ते. दुसरा शब्द प्रबळ, अधिक बलवान असा तो. तिसरा शब्द आहे विख्यात, विशेष ख्याती असलेला. आणि चौथा शब्द आहे प्रज्ञावंत, म्हणजे बुद्धी असलेला. या ठिकाणी प्रादि बहुव्रीही समास आहे. आजच्या या भागात आपण समास या व्याकरणिक घटकाचा अभ्यास केलेला आहे. या पुढील भागामध्ये आपण अलंकार अभ्यासणार आहोत.